जे स्पेशली ज्या लोकांनी आज नवीन आले ते नाही, आज म्हणजे मेन आपलं जे फायनान्स सेशन आहे, गुंतवणुकीचं सेशन आहे, राईट, ते आज आपलं संपतंय. आणि आपण काय करणार आहोत, पुढच्या उद्यापासून जे आहेत आपण बाकी सेशन आपण चालू करणार. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, जे आपले ज्यांनी आधीपासून फायनान्स सेशन अटेंड केलेलं आहे, right, त्यांना मला सगळ्यांना विचारायचं आहे, काय वाटतं, जे काय तुम्हाला मी इन्व्हेस्टमेंटची आयडिया दिली, वेगळे प्रॉपर्टी आहे, इक्विटी आहे, तुमचं गोल्ड आहे, म्युच्युअल फंड आहे, इन्शुरन्स आहे, तुमचं बँकिंग आहे, आणि लोन्स आहेत, आपण सिबिल आहे, राईट, आपण भरपूर टॉपिक्स कव्हर केले, भरपूर आयडियाज दिले, भरपूर लूपहोल सांगितले, भरपूर तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्या सांगितल्या. सो मला तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता जे काय तुमचं मन, सगळ्यांचं माहिती आहे. आता 216-17 पार्टिसिपेंट इथे मला दिसत आहेत, 217 पार्टिसिपेंट दिसत आहेत. हे ओव्हरऑल माझा फायनान्स इन्व्हेस्टमेंटचे सेशन्स तुम्हाला कसे वाटले हे मला तुम्ही सांगा फक्त. एकदम क्वालिटी नॉलेज आहे माझा एक सर. एक्सपिरियन्स आहे अतिशय ना छान सर, सर. माझा एक क्वेश्चन होता. मस्त क्वालिटी नॉलेज. खूप प्रॅक्टिकल नॉलेज वन वर्ड मध्ये द्यायचं उत्तर, वन वर्ड मध्ये, कारण सगळे क्वालिटी नॉलेज, क्वालिटी नॉलेज. व्हेरी गुड. हॅलो. हा, बोला बोला सर, तुम्ही अजून बाकी कसं वाटतंय, बाकी अजून कोणी म्हणून व्हेरी गुड नॉलेज. साहेब माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला दीदी इकडे एवढं ना सर, knowledge- 2 मिनिटं. तुमच्या माझा आयुष्यात एक काय क्वेश्चन म्हणता होता. सर? हा, तुमच्या आयुष्यात सर काय बोलताय, सॉरी. सर मी बोलू का? हा, बोला बोला. हे थॉट प्रोव्होकिंग नॉलेज होतं रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट. लोकांना बऱ्याच वेळा हे माहिती असतं, पण ते अंमलात कसं आणायचं आणि त्याच्याबद्दलचे डिटेल्स जे तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन केले, स्मॉल स्मॉल डिटेल्स, ते खरोखर लक्षात ठेवले आणि जर त्यांनी लिहून काढले असतील तर ते फार उपयोगाला राहतील सर्वांनाच. येस 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 येस, थँक्स लॉट सर, थँक्यू व्हेरी मच. अजून साहेब, संपतराव सर बोला, संपत बोला. साहेब माझ्या 63 वर्षाचं वय आहे. या वयामध्ये मी सगळे आपले फायनान्शियल लेक्चर अटेंड केले, रेकॉर्डिंग सेशन बघितले. मी फ्रेशनर आहे, परंतु जे मला शिकायला मिळालं ना, मी माझ्या घरच्यांनाही सांगितलं, मला हे शिक्षण कुठंच भेटलेलं नाहीये. म्हणजे मी एवढा खुश आहे ना, आणि तुमचा कॉन्फिडन्स बघून जे आहे ना, माझी अक्षरशः छाती फुटते. मी अर्धा तास अगोदर येऊन बसतो की साहेबांचं लेक्चर मला कधी शिकायला मिळेल. साहेब, माझी एक खूप मोठी भीती आहे की जे आहे ना, मी तर शिकतोय, परंतु पुढच्या पिढीसाठी चांगले वाईट तुम्हाला कुठलेही अनुभव जरी आले ना, साहेब हा पेशा बंद करू नका. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या पार्टिसिपेंटच्या वतीने. साहेब, मी परमेश्वराला विनंती करतो, आपण खूप मोठं व्हावं, खूप नाव कमावं, पण साहेब हे जे ज्ञान दान आपण करताय ना साहेब, हे कुठंच मिळत नाही साहेब. खूप मोठं दान आपल्या हातून होतंय साहेब, आणि तुमची कळकळ मी बघतो ना साहेब, मी खूप उत्साही होतो. तर हे चालू ठेवा साहेब, वर्षानुवर्षे. मला पडलेलं नाही, माझ्या पुढच्या पिढीसाठी. महाराष्ट्रीयन माणूस धंद्यामध्ये खूप घाबरतो आणि तो धंद्यामध्ये उतरत नाही, बिझनेस मध्ये. तर आपल्या वतीने सगळे श्रीमंत होतील आणि आपली यशाची गुरुकिल्ली खरंच आपल्याला सापडेल. एवढंच मला बोलायचं आहे. चुकलं असेल तर माफ करा. आणि पार्टिसिपेंटच्या वतीने मी परत एकदा माफी मागतो. आयुष्यात कधी आपल्याला चांगले वाईट अनुभव त्यांच्याकडनं येतील तर आपण आमचे गुरुजी मी समजतो, आपल्याला पोटात घाला आणि हा आपलं जे पॅशन आहे, आपण मला सांगितलेलं आहे, ते चालू ठेवा पुढे पण साहेब. काही जरी धन्यवाद सर, तुम्ही सिनियर आहात आणि मी पण खूप हे झालोय, म्हणजे इमोशनल आहे. थँक्यू सर. म्हणजे माझ्यासाठी हे म्हणतात ना, माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, आणि तुमच्यासारख्या सिनियर व्यक्तीकडे ज्यांनी आमच्याहून जास्ती पावसाळे पाहिले आहेत, राईट. सो धन्यवाद सर, थँक्स लॉट. नक्कीच तुमचे शब्द मी आयुष्यभर लक्षात ठेवीन, आणि म्हणून मी जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यात जेवढं कॉन्ट्रीब्युट करता येईल, मला पण वेगळ्या लेवलची मजा येते, आणि आतून जी सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते सॉरी ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. सो थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद सर. नक्कीच सगळ्यांना मी प्रॉमिस करतो की जास्तीत जास्त मी ज्ञान द्यायचं, आणि आपल्या मराठी माणसांना जास्तीत जास्त लोकांना पुढे घेऊन जायचा प्रयत्न. आणि म्हणूनच मी फक्त मराठी लोकांसाठी काम करतो आपल्या. तुम्ही जर बघत असाल तर. येस, धन्यवाद. मी बोलू का? थँक्यू. बोला बोलायचं होतं. बोला बोला सर मी बोलू का? बोला बोला बोला. इथे अच्छा, इथे संजय सर आहेत आणि अजून एक व्यक्ती आहे, म्हणजे त्यांचं नाव नाही येते. बोला बोला. बोलायचं होतं. हॅलो. हा, बोला. लालबागमध्ये प्रॉपर्टी होती, ते 3 भाव होते आणि त्यांना ती रूम विकायची होती. ती चाळीमध्ये होती, 25 लाख रुपये त्याची कॉस्ट होती. त्या तिघांना विकायची होती, खूप छोटी होती. मग त्यांनी मला सांगितले फर्स्ट टाइम, तर मी बोललो की ते अंबरनाथ वगैरे कुठे लांब जाणार होते, तिकडे
चांगले रूम भेटतात स्वस्तामध्ये, तिथे 25 लाखाला विकून जाणार होते. तर मी त्यांना असं बोललो की तुम्ही 25 लाखाला विकण्यापेक्षा हीच रूम ठेवा, तिघा भावांनी तेच EMI बनवा आणि एक बदलापूरमध्ये 3 BHK वगैरे अशी येस रूम घ्या. ते तसं केलेलं आहे सर. आणि ती प्रॉपर्टी पण बदलापूर त्यांच्या नावावर झाली. आणि जी आज चाळीमध्ये लालबाग परळमध्ये आज 25 लाखाची रूम होती ती आज 90 लाखापर्यंत गेली. क्या ती बात दोन्ही त्या भावावर. आणि हा सजेशन मला विचारल्यानंतर मी खरं सांगितलं प्रॉपर्टी बद्दल. हा एक किस्सा सांगायचा होता. ग्रेट 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 सर, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. थँक्स फॉर शेअरिंग. मस्त असेच एक मला मदत करत राहा. व्हेरी नाईस सर, भरपूर छान वाटलं तुमच्या ऐकून. आणि लास्टली अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं अबाउट टुडेज आणि बाकीचे आपले फायनान्स सेशन ज्यांना हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा सर, तुम्ही जे बघा अंडर कन्स्ट्रक्शनचा जो फंडा सांगितला ना, तुम्ही साधारण 2012-13 वगैरेला मी तो एक्सपिरियन्स घेतला होता. म्हणजे मी माझ्याकडे काही फ्लॅट्स वगैरे काही नव्हतं. मी जस्ट पुण्यामध्ये नवीन झालो होतो, कोल्हापूरवरून आलो होतो नवीन. आणि 1 रूम किचन मध्ये फक्त राहत होतो. ओके तिथनं धाडस करून आपण 18 लाखाला 1 BHK घेतला. 18 लाखाला 1 BHK घेतल्यानंतर 4 वर्ष त्या घरात राहिलो मी स्वतःच्या. 4 वर्षानं हेच घर मी 40 लाखाला विकलं. क्या बात आहे क्या बात आहे. 40 लाखाचं विकून आज जवळजवळ मी आता परत 2 BHK घेतलं. 2 BHK मी 55 लॅक्सला घेतला. आता माझ्या 2 BHK ची व्हॅल्यू इज नियर अबाउट 86 to 87 lakhs रुपीज नियर अबाउट आहे. क्या बात आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि म्हणून ह्या म्हणजे मस्त तुमचा जो फंड आहे तो अगदी योग्य आहे. प्रत्येकाने एक्सपिरियन्स घ्यायला काहीही हरकत नाही. आणि अगदी स्ट्रेट वे आहे. काय त्याच्यामध्ये काय येस असं ह्याच्यामध्ये हे काय नाही. फक्त काय थोडस मराठी माणसाने थोडस अग्रेसिव्हली पुढे जायला पाहिजे. येस येस फार बॅकफुटवर राहतात हे लोक. फार म्हणजे फार बॅकफुटवर राहतात. हा भीती आता मी कसं करू, मग मला 18 लाखाची प्रॉपर्टी जमते का नाही, काय होणार, मग पुढे काय नाही होय, काय होईल ते होईल ना. उडी तर मारल्याशिवाय पॉईंट शिकायला येणार आहे का? येस येस परफेक्ट. पण ते उडी मारताना प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मारायचे. मी पण भरपूर उड्या मारतो, पण प्रॉपर आहे अभ्यास करून भरपूर अभ्यास करतो आणि हो. त्यामुळे ती उडी बरोबर पडते असं आहे. तर मी ज्या एरियामध्ये जो फ्लॅट घेतला ना, कारण मला त्याचं व्हॅल्युएशन माहित होते. नेक्स्ट टाइम आता इथं मेट्रो पण येते आता पुण्यामध्ये ना, राईट 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 राईट. सिंहगड रोडला आता मेट्रो पण अप्रूव्ह हा. झाली. त्यामुळे आता अजून अप्रिशिएशन मिळेल याचं. जबरदस्त जबरदस्त व्हेरी नाईस सर. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली सांगता त्यावेळी अजून लोकांना कॉन्फिडन्स येतो की येस बाबा ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच नाही, हे करतील. प्रॅक्टिकल आहे अगदी. मी अनुभवलेलं आहे. एकदा नसून दोनदा अनुभवलेलं आहे. एकदा 1 BHK मध्ये, एकदा 2 BHK मध्ये. जबरदस्त जबरदस्त व्हेरी नाईस सर. आता माझी उडी 3 BHK ला होईल थोडे दिवस वर्षात. जबरदस्त सर. आम्हाला तुम्हाला 5-10 BHK मध्ये बघायचं आहे. व्हेरी नाईस ग्रेट ग्रेट ग्रेट. आपले आशीर्वाद असेल तर आपण ते पण बघू. नाही सर, मी आशीर्वाद देण्यात का मोठा नाहीये, पण माझे बेस्ट विशेष नक्कीच मी तुम्हाला देऊ शकतो आमच्या सगळ्यांच्या वतीने सर. नाही, वेल विशेष फार महत्वाचे हो. मराठी माणसात काय झालंय, मराठी माणूस हा पाय ओढण्यातच गेला एकमेकाचा, दुसरं काही नाही. नाही ते तर आहे सर, पण आपण आपल्या पुढच्या पिढीला हे समजायचंय की एकमेकांना घेऊन पुढे जाऊ. सो नक्कीच आज मी पण समोरून सांगतो फ्रेंड्स, आज मी भरपूर लोक पाहिले, माझा पण भरपूर लोकांनी पाय खेचायचा प्रयत्न केला जेव्हा मी शून्यातनं पुढे आलो, राईट. पण आज मला अभिमान सांगायला होतं, मी लोकांना मी पुढे घेऊन जात होता, मी कधी पुढे गेलो हेच मला कळलं नाही, राईट. आणि ती एक वेगळी मजा आयुष्यातली, राईट. सो थँक्स अ लॉट सर फॉर शेअरिंग युअर व्ह्यू. अच्छा, लास्टली पटकन एकदा विचारतो, बाकी माझा एक प्रश्न होता. नाही मी प्रश्न घेतो पण नाही, मी प्रश्न घेण्याआधी जस्ट मी विचारतोय की आहे आजचं सेशन आणि आपले जे फायनान्स सेशन आहेत सगळे, राईट, त्याच्याबद्दल कोणाला पटकन काही कोणाला एक लास्ट कोणाला बोलायचं तर बोलू शकता तुम्ही, आणि मग त्याच्यानंतर मग मी प्रश्न घेतो. मला सुनील सर, खूप ज्ञान अर्धवट होतं माझ्याजवळ. ते आज तुमचं सेशन ऐकल्यामुळे ते कम्प्लिशन आलं, त्याला नेमकं कुठं चुकतंय आपलं आणि कशा प्रकारे जायला पाहिजे पुढं, याचं मात्र आज निश्चितपणानं तो मार्ग मिळाल्यास जमा आहे. येस येस येस, धन्यवाद सर. धन्यवाद आपले. धन्यवाद. थँक्स अ लॉट सर, थँक्स अ लॉट एव्हरीवन. आणि मला सगळ्यांना थँक्स बोलायचं आहे, राईट, की थँक्स फॉर एव्हरीवन. मी सगळ्यांचे प्रश्न वगैरे तर घेणारच आहे, राईट, पण थँक्स फॉर एव्हरीवन फॉर ऑल युअर अप्रिसिएशन. नक्कीच अशाच प्रकारे मी सगळ्यांच्या आयुष्यात मी कॉन्ट्रीब्युट करत राहीन आणि लाईफ टाईम तुम्हाला मी म्हणा ना मदत करत राहीन. नक्कीच मला सगळ्यांना बोलायचं की हे जे इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान आहे, बाकी आपले सेशन चालू असतं, पण इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान जे आहे हे प्रत्येक व्यक्तीकडे असलं पाहिजे गुंतवणुकीबद्दल, ओके. आणि त्याने आपण नक्कीच चांगली आर्थिक प्रगती करू शकतो, जे मी स्वतःच्या आयुष्यात आणि माझ्याशी कनेक्टेड सगळ्यांच्या आयुष्यात आम्ही हे करू शकलोय. सो थँक्स फॉर एव्हरीवन फॉर शेअरिंग युअर व्ह्यूज अँड युअर ओपिनियन. धन्यवाद, मला भरपूर छान वाटलं आणि नक्कीच अजून जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यात मी कॉन्ट्रीब्युट करायचं नक्कीच मी फ्रेंड्स प्रयत्न करेन. थँक्स फॉर एव्हरीवन. थँक्यू.